नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, पटेल आणि तटकरे राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार यांचा पक्ष आपल्या घशात घालतील अशा गोष्टी वेळेतच रोहित पवार यांनी ओळखल्या होत्या. आता त्याचबरोबर पटेलच्या ज्या पद्धतीने मांडणी केली त्याचबरोबर तटकरेने मांडणी केली ती गोष्ट आता सुनित्रा पवार यांच्या देखील ध्यानात आलेली आहे. जरी त्या दिल्लीला गेलेल्या असतील परंतु जे काही सूत्र असतील ते एकंदरीत हलवून गेलेले आहेत. एकंदरीत पटेल आणि तटकरे ज्या पद्धतीने सुनित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी ऍक्टिव्ह होते, उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी त्यासाठी कार्य करत होते, ह्या गोष्टी अद्यापही सुनित्रा पवार यांच्या देखील ध्यानात आल्या नव्हत्या. परंतु काका ते कसले, काकांनी देखील गेम खेळला आणि सुनित्रा पवारच्या हाताने पटेल आणि तटकरे यांचा काटा काढला. ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचा पक्ष पटेल आणि तटकरे आपल्या हातात घेतील अशा काही गोष्टी रोहित पवार यांनी बोलल्या होत्या. परंतु त्याच पद्धतीने सुनील तटकरेने सुद्धा ज्या पद्धतीने रोहित पवार यांच्यावरती आरोप केले होते, आम्ही पक्ष न हातात घालता किंवा आमच्या कब्जात न घेता ज्या पद्धतीने रोहित पवार मांडणी करतात त्या अर्थाने कुठेतरी रोहित पवार अजितदादा पवार यांच्या पक्षावरती काबा करतील असं देखील बोललं जात होतं. परंतु एकंदरीत सुनित्रा पवार यांच्या देखील ध्यानात आलं आणि सुनित्रा पवार यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. एकंदरीत ज्या पद्धतीने मांडणी केली जात होती सुनित्रा पवारच्या पाठीपांगे निवडणूक आयोगाला काही पत्र देण्याचं काम हे पटेल आणि तटकरे यांच्या माध्यमातून झालं होतं. त्या ठिकाणी आता त्याच पद्धतीने मांडणी केली आणि सुनित्रा पवार यांनी सुद्धा पटेल आणि तटकरे यांना घरचा रस्ता दाखवून दिला. जे काही त्यांच्याकडे पद होते त्या पदाचा कोणत्याही प्रकारचा आता या परिस्थितीला उल्लेख केला नाही. पटेल आणि तटकरे निश्चितच ज्या पद्धतीने मांडणी करत होते किंवा सुनित्रा पवार यांना गाफील ठेवण्याचं काम हे पटेल आणि तटकरे यांच्या माध्यमातून होताना दिसत होतं. पटेल ज्या पद्धतीने मांडणी करत होते किंवा न्यूज माध्यमाची सुद्धा सुनित्रा यांना बोलू देत नव्हते, त्या पद्धतीने सुनित्रा पवार यांच्या सुद्धा कुठेतरी ध्यानात आलं पटेल आणि तटकरे आपला घात करतील आणि जे काही पक्ष असतील, पक्षातील नेते असतील, हे भाजपमध्ये विलीन करतील. ह्या गोष्टी वेळेतच सुनित्रा पवार यांच्या लक्षात आल्या होत्या. त्या कारणाने सुनित्रा पवार यांनी सुद्धा पटेल आणि तटकरे यांच्या विरोधात नेमका निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी ते दिल्लीला निघून गेल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना त्यांनी दिली नाही. एकंदरीत काय तर पटेल आणि तटकरे यांचा गेम हे सुनित्रा पवार यांना चांगलाच ओळखू आला होता. म्हणून तर पटेल आणि तटकरे यांना जे काही पद होते ते काढून घेण्याचं काम सुनित्रा पवार यांच्या माध्यमातून झालं असं देखील बोलल्या जाते. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.